नमस्ते मुलांनो, माय स्कॉलर पॉइंट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण आतापर्यंत नवोदयच्या गणिताची उदाहरणं पाहिलेली आहेत, स्कॉलरशिपचे उदाहरणं पाहिलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, परीक्षा खूप जवळ येत आहे, जास्तीत जास्त सराव करा। चला आजचं पहिलं उदाहरण पाहू आपण। ज्योती व वंदना यांनी एका बँकेकडून समान कर्ज एकाच दराने घेतले होते। ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये परत केले व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते? पहा, या उदाहरणामध्ये काय केले, ज्योतीने आणि वंदनाने दोघींनी समान कर्ज घेतले, समान दराने घेतलेले, पण ज्योतीने काय केले 2 वर्षात परतफेड केली आणि वंदनाने मात्र ते 5 वर्षामध्ये फेडलेलं आहे। तर किती कर्ज घेतलं होतं असं विचारले। पहा, तर बघा, ज्योतीने किती वर्षात फेडलं होतं? 2 वर्षात आणि वंदनाने 5 वर्षात। म्हणजे वंदनाने किती, बघा, ज्योतीने 2 वर्षात फेडलं, 2 वर्षात कर्जाची फेड केलेली आहे, तिने 8,680 रुपये भरलेले आहेत आणि वंदनाने 5 वर्षामध्ये 11,200 रुपये परतफेड केलेली। पहा, मग आपल्या एवढं लक्षात येईल की 3 वर्ष तिने जास्त वापरलेत, मग 3 वर्षामध्ये तिला जास्त पैसे भरावे लागले। मग 3 वर्षामध्ये किती जास्त रक्कम तिने भरली ते आपण वजा करू। 11,200 मधून 8,680 वजा करू। पहा, 2,520 रुपये जास्त तिने 3 वर्षासाठी जास्त भरावे लागलेले आहेत। तर मग 3 वर्षामध्ये एवढे भरले म्हणल्यावर एका वर्षासाठी व्याज किती होईल? किंवा आपण असं पण काढू की 3 वर्षामध्ये तिने एवढे व्याज भरलेले आहे, मग 2 वर्षामध्ये किती व्याज भरलं असेल? मग 3 वर्षामध्ये 2,520 रुपये, तर 2 वर्षात किती? तर बघा, त्रिराशिक पद्धतीने किंवा एकमान पद्धतीने पण हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता। 2 गुणिले 2,520 भागिले 3, 3 8 24, 1 उरला, 3 चौक 12 आणि 0 म्हणजे 2 गुणिले 840, 0 जसे 27 चौक 8 8 दोन्ही 16, म्हणजे 2 वर्षासाठी व्याज किती भरलं तिने? ज्योतीने 1,680, म्हणजे व्याजासहित रक्कम 2 वर्षात ज्योतीने किती परत केलेली? 8,680। मग मुद्दल किती होईल आपल्या लक्षात येईल? 8,680 मधून, कारण व्याजासहित रक्कम परत केलेली आहे ती, मग व्याज किती झालं 2 वर्षाचं? 1,680, ते वजा करू आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती रक्कम कर्ज घेतलं होतं। तर पहा, 7,000 रुपये रक्कम दोघींनी समान कर्ज घेतलेलं होतं। पहा, 7,000 रुपये, पण ज्योतीने 2 वर्षात फेडलं त्यामुळे तिला 8,680 भरावे लागले आणि वंदनाने 5 वर्षात फेडल्यामुळे 11,200 रुपये भरावे लागले। बघा, सरळ व्याजाच्या दरात एकाच मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच दराने त्याच मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? बघा, सरळ व्याजाने रक्कम घेतलेली एकाच दराने, मुद्दल जेवढे मुद्दल आहेत त्याची 5 वर्षात दाम दुप्पट होते आणि जर दाम तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील असं म्हटलेले। पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेलं नाही, मग मुद्दल आपण किती धरू? 100 रुपये, मुद्दल 100 रुपये। आता दाम दुप्पटचा याचा अर्थ काय? जेवढं मुद्दल आहे तेवढंच व्याज, म्हणजे व्याज किती होईल? मग व्याज पण 100 रुपये। किती वर्षात? हे 5 वर्षात दाम दुप्पट होती, म्हणजे मुदत झाली 5 वर्ष। बघा, सरळ व्याजाच्या एकाच दराने मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, म्हणजे मुदत 5 वर्ष, आणि मुद्दल आपल्याला माहित नाही, आपण मुद्दल 100 धरलं आणि व्याज त्याच्या दुप्पट रास होण्यासाठी, म्हणजे मुद्दल जेवढं आहे तेवढंच व्याज पण व्हायला पाहिजे, म्हणजे व्याज किती? 100, मुद्दल 100 आणि मुदत। मग आपण पहिल्यांदा दर काढून घेऊ। मग दराचं सूत्र काय? दर बरोबर 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत। आता सूत्रामध्ये किमती ठेवून घेऊ। 100, व्याज किती आहे? 100च, आणि मुद्दल सुद्धा खाली 100 आहे, आणि गुणिले मुदत, मुदत किती आहे? 5 वर्ष। हे 100 कटले, हे 100 कटले, 20 100, म्हणजे दर झाला 20। आता दर माहित झाला त्याच दराने असं म्हटलेले आणि
त्याच मुद्दलाची रास तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, म्हणजे मुदत काढायची आपल्याला. म्हणजे मुद्दल जर समजा 100 असेल, आता दाम तिप्पट होणार आहे. दाम तिप्पट म्हणजे 100 चे 300 होणार आहे. 100 चे 300 होणार आहेत म्हणजे 200 रुपये व्याज होणार आहे. म्हणजे व्याज बरोबर 200. दाम तिप्पट होणार आहे. आणि बघा व्याजाचा दर माहित झालेला आहे आपल्याला. दर बरोबर 20. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं, किती वर्ष लागतील दाम तिप्पट होण्यासाठी, म्हणजे मुदत बरोबर प्रश्नचिन्ह. चला मुदतचं सूत्र पहा. आपण आपल्या या मागच्या व्हिडिओमध्ये पहा सरळ व्याज या घटकावरचे खूप अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये कसे सूत्र तयार करायचे हे पण पाहिलेले आहे. चला मुदत बरोबर 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले दर. 100 गुणिले व्याज किती म्हटलेले 200 भागिले मुद्दल किती 100 आणि व्याजाचा दर आहे 20. हे 100 कटले, हे 100 कटले, 20 10 200. म्हणजे मुदत बरोबर 10 वर्षे. म्हणजे त्याच मुद्दलाची दाम तिप्पट होण्यासाठी 10 वर्ष लागतील. चला यानंतरचं उदाहरण बघा. प्रशांतचे वय लहान भावाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा x 6 ने कमी आहे. प्रशांतचे वय लहान भावाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 6 ने कमी आहे. प्रशांतचे वय 21 वर्ष असेल तर त्याच्या लहान भावाचे वय किती. लहान भावाचं वय विचारले, प्रशांतचं वय दिलेले, मग लहान भावाचं वय आपण x मानू. लहान भावाचे वय बरोबर x. लहान भावाचे वय बरोबर x वर्ष. तर पहा लहान भावाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 6 ने कमी आहे. कुणाचं वय, प्रशांतचं वय. प्रशांतचं वय, प्रशांतचे वय किती आहे, लहान भावाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा. म्हणजे लहान भावाचं वय किती x, त्याची तिप्पट केली 3x. तिप्पटीपेक्षा 6 ने कमी आहे म्हणजे वजा 6 एवढं प्रशांतचं वय आहे. म्हणजे लहान भावाचं वय त्याच्या तिप्पटीपेक्षा 6 ने कमी. मग प्रशांतचं वय ते दिलेलं 21. मग 21 म्हणजेच किती, त्या लहान भावाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 6 ने कमी. अशा प्रकारचे हे समीकरण तयार होईल. तर पहा या ठिकाणी 3x पुढे वजा 6 आहे, तर वजा 6 आपण काय करू, अलीकडे आणून अधिक 6 करू. म्हणजे 6 अधिक 21 बरोबर 3x. म्हणजे किती झाले 27 बरोबर 3x. म्हणून आता इथं 3 गुणिले इकडे आणून भागिले करू 3. म्हणजे 27 भागिले 3 बरोबर x. 3 9 27. मग लहान भावाचे वय बरोबर किती वर्ष, लहान भावाचे वय बरोबर 9 वर्ष. पहा प्रशांतचं काय केलं, लहान भावाच्या तिप्पटीपेक्षा 6 ने कमी. म्हणजे 9 ची तिप्पट किती झाली 27. 27 मधले 6 कमी म्हणजे 21. म्हणजे प्रशांतचं वय 21 आहे तर लहान भावाचे वय 9 वर्ष. पुढचं उदाहरण बघा. एक पुस्तक 240 रुपयाला विकल्यास शेकडा 20 नफा होतो. शेकडा 25 नफा होण्यासाठी पुस्तकाच्या विक्रीची किंमत किती रुपयांनी वाढवावी लागेल. बघा एक पुस्तकाची विक्री किंमत दिलेली 240, तेवढ्याला विकल्यानंतर 20% नफा होतोय. मग 25% नफा होण्यासाठी किती न किंमत वाढवावी लागेल, म्हणजे विक्री किंमत किती असेल. तर आपण काय दिलेले इथं लिहून काढू. विक्री किंमत बरोबर 240 रुपये, शेकडा नफा 20. मग आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत तर खरेदी किंमत काढण्यासाठी आपण पात्री राशी पद्धतीने मांडणी करू. कशी, शेकडा नफा 20 म्हणजे ज्यावेळेस खरेदी किंमत 100 असेल तेव्हा 20 रुपये फायदा घेऊन ती विकावी लागेल. 20 रुपये फायदा घेऊन विकावी लागेल म्हणजे विक्री किंमत 120 करावी लागेल. म्हणजे विक्री किंमत त्याची 120 असेल. पहा मग ज्यावेळेस 240 विक्री किंमत असेल त्यावेळेस खरेदी किंमत किती, तिरपा गुणाकार करू. किंवा इथे आपल्या लक्षात येते 120 विक्री होती, आता 240 झाली म्हणजे दुप्पट झाली म्हणल्यानंतर खरेदी किंमत सुद्धा दुप्पट होईल. किंवा तिरपा मांडणी करून करू. 100 गुणिले 240 भागिले 120. 120 गुणिले 240 म्हणजे किती आलं 200 रुपये. ही झाली खरेदी
किंमत। आता खरेदी किंमत माहिती आपल्याला 25% नफा काढायचा खरेदी किमतीच्या, म्हणजे खरेदी किमतीच्या म्हणजे 200चा 25% काढू, 200चा 25%, 100 दुने 200 म्हणजे किती 50, 200चा 25% म्हणजे 50, एवढ्याने ती वाढवावी लागेल। म्हणजे पहिली किती होती पहा, खरेदी किंमत किती आहे 200, मग आता ती 50 ने वाढवावी लागेल, म्हणजे किती करावी लागेल 250 करावी लागेल। म्हणजे पहिली विक्री किंमत 240 होती, आता ती कितीने वाढवावी लागेल, तर 250 मधून 240 गेले, उरले 10, आता विक्री किंमत 10 रुपयांनी वाढवावी लागेल। तीन संख्यांची बेरीज झाली 177, त्याच्यातली बघा पहिली संख्या दिलेली 71, ती वजा करू आपण, 177 मधून 71 वजा केले, उरले 106। आता 106 मध्ये पहा हे 5 दशक आहे म्हणजे 50 आणि हे 40 वजा करू म्हणजे 90 वजा करू आपण, 16 राहिले। तर 16 म्हणल्यानंतर हे एकक स्थानी इथं 8 आणि इथं 8 असायला पाहिजेत, जेणेकरून दोन्ही अंकांची बेरीज म्हणजे त्या चौकटीच्या जागी समान कोणता अंक येईल, त्या चौकटीच्या जागी 8 हा समान अंक येईल। अशा ज्यावेळेस दिलेलं असतं त्यावेळेस उदाहरणामध्ये एक लक्षात द्यायचं, उत्तर तेच येणार आहे। म्हणजे आता इथं पहा 22,050 ला 225 न भागलं तर 98 उत्तर येणार आहे, किंवा 22,050 ला 98 भागल्यानंतर 225 उत्तर येते, पण फक्त दशांश चिन्ह कुठल्या स्थळावर येणार आहे, कुठे येणार आहे हे महत्वाचं असतं, त्याच्यावरून त्याची किंमत ठरत असते। मग आपण काय सोडवायचे पहा, 22,022.050 भागिले 2.25, आता अंक तर 9, 8 हेच येणार आहे, परंतु दशांश कुठे येईल हे महत्वाचं आहे। तर आता भागाकार करत असताना आपण काय करू, ज्याने भागायचं त्याचा दशांश काढून टाकायचा। दशांश काढण्यासाठी पहा अंशदाच्या रूपामध्ये सुद्धा मांडणी करू शकतो, 22.050 भागिले 2.25। आता इथं 2 स्थळ दशांश पुढे सरकणार आहे म्हणल्यानंतर इथं सुद्धा ते 50 खाली आलं 225। एक लक्षात घ्या, इथं एक स्थळ दशांश आहे म्हणजे त्याच्या पुढे 0 आहे म्हणल्यानंतर उत्तरामध्ये सुद्धा एक स्थळ दशांश यायला पाहिजे, म्हणजे उत्तर येणार 9.8। गुणाकार भागाकार करत बसायची गरज नाही, उत्तर तेच आहे, फक्त दशांश कुठे येईल ते पाहायचं। पहा इथं दशांश आलेला आहे, एक स्थळ पुढे राहिलेले, एक स्थळ पुढे राहिलेले म्हणल्यानंतर दशांश सुद्धा एक स्थळ आला पाहिजे। तर पहा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जास्तीत जास्त गणिताचा सराव करा आणि नवोदय मध्ये तुमचा प्रवेश निश्चित करा। धन्यवाद।